तर बघा आपण लास्ट लेक्चरला क्लचचा पॉईंट बघत होतो. तर आपण क्लचचे फंक्शन्स, नेसेसिटी, रिक्वायरमेंट बघितलं होत्या. क्लासिफिकेशनपर्यंत आपण पोहोचलो होतो. वर्किंग प्रिन्सिपल बघितलं होतं. ठीक आहे. तर मग बघा क्लचची डेफिनेशन बघितली होती. तर क्लच काय आहे? एक पॉवर ट्रान्समिटिंग मेंबर आहे. तो काय करतो? एक रोटेटिंग शाफ्टला दुसऱ्या रोटेटिंग शाफ्टसोबत एंगेज आणि डिसएंगेज करायचं काम करतो. ठीक आहे. म्हणजे इंजिनच्या शाफ्टला गिअरबॉक्सच्या शाफ्टसोबत कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करायचं काम करतो पाहिजे त्यावेळेस. ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करणार आहे त्यावेळेस शाफ्ट डिसएंगेज होणार आहे. ज्यावेळेस आपण क्लच पेडल रिलीज करणार आहे त्यावेळेस ते दोन्ही शाफ्ट एंगेज पोझिशनमध्ये राहणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं हा क्लच ओढलेला आहे. तर या दोन प्लेट एकमेकांपासून दूर गेलेल्या आहेत. म्हणजे काय की आपण इंजिनची पॉवर बॅक साईडला ट्रान्समिट करीत नाही इंजिन ऑन कंडिशनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल बघितलं होतं. आता बघा क्लच जो आहे तो फ्रिक्शनच्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो. त्याच्यामध्ये दोन प्लेट्स असतात. त्या प्लेटच्या म्हणजे त्या प्लेटच्या कॉन्टॅक्टिंग सरफेसला फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल असतं आणि ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करतो त्यावेळेस ते दोन प्लेट एकमेकांपासून डिसएंगेज होतात आणि तिथे एक स्प्रिंग असती. ती स्प्रिंग काय करते त्यावेळेस कॉम्प्रेस होती आणि ज्यावेळेस आपण क्लच पेडल रिलीज करतो त्यावेळेस ती त्या प्लेटवरती प्रेशर एक्झर्ट करून त्या दोन प्लेट एकमेकींना एंगेज ठेवायचं काम करणार आहे. ती म्हणजे काय करणार आहे? ॲक्च्युली ॲक्सियल थ्रस्ट त्या प्लेटवरती प्रोड्यूस करणार आहे जेणेकरून या दोन प्लेट एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे. ठीक आहे. आणि तिथं जेवढं जास्त फ्रिक्शनल सरफेस राहणार आहे तेवढी जास्त टॉर्क ट्रान्समिट होणार आहे. आणि आपण ज्यावेळेस क्लच प्रेस करणार त्यावेळेस हे बॅक साईडला येणार म्हणजे हे दोन शाफ्टची पॉवर एकमेकांपासून डिस्कनेक्ट होणार. ठीक आहे. तर मग बघा पेपरला जर आलं तुम्हाला ही डायग्राम काढावं लागेल. एक मिनटं. हां. इथं ड्रायव्हिंग मेंबर आहे, हा ड्रिव्हन मेंबर आहे. दोन प्लेट ह्या जसं इथं याच्यात दाखवलंय तसं. मग ह्या प्लेट आता डिसएंगेज पोझिशनमध्ये यांच्यामध्ये गॅप आहे. याचा अर्थ काय की हा शाफ्ट यासोबत कनेक्ट नाही. ज्यावेळेस यांच्यामधला गॅप म्हणजे झिरो होतो म्हणजे इथं काय होणार याच्यामधली पॉवर याच्यात ट्रान्समिट व्हायला स्टार्ट होणार म्हणजे याचे रोटेशन होणार त्यावेळेस याचे रोटेशन होणार कारण की इथं जो कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे तिथं आपण फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं काय होणार आहे पॉवर फ्लो होणार आहे. ठीक आहे. हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल होतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता रिक्वायरमेंट ऑफ गुड क्लच बघितलं होतं. एका चांगल्या क्लचची रिक्वायरमेंट काय काय असते तर टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी चांगली पाहिजे, त्याची ग्रॅज्युअल एंगेजमेंट झाली पाहिजे, हीट डिसिपिएशन प्रॉपर झालं पाहिजे कारण की ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होणार त्यावेळेस हीट जनरेट होणार आहे. त्याच्यानंतर डायनामिक बॅलन्सिंग, जर बॅलन्सिंग नसेल तर इनर्शिया इफेक्ट प्रोड्यूस होईल त्याच्यामुळं पॉवर लॉस होईल. नंतर व्हायब्रेशन डॅम्पिंग, ज्यावेळेस तो एंगेज डिसएंगेज होणार त्यावेळेस व्हायब्रेशन प्रोड्यूस झाले पाहिजे. त्याच्यानंतर त्याची साईज कॉम्पॅक्ट पाहिजे, जेवढं आपलं इंजिन आहे त्याच्यानुसार त्याची साईज छोटीच पाहिजे जेणेकरून इंजिनची ओव्हरऑल साईज छोटी राहील. त्याच्यानंतर फ्री पेडल प्ले. मग आता फ्री पेडल प्ले म्हणजे काय की त्याच्या पेडलमध्ये असं प्लेन असलं पाहिजे. प्ले जर असेल तर क्लचची व्हायब्रेशन म्हणजे नाही का ज्यावेळेस आता इंजिनची स्पीड कमी जास्त होती त्यावेळेस काय होतं की जास्त म्हणजे नाही का जास्त फास्ट रोटेशन होतं ते एंगेज डिसएंगेज होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये फ्री पेडल प्ले नसलं पाहिजे. त्याच्यानंतर इझी इन ऑपरेशन पाहिजे, लाईटनेस पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट बघितलं आपण क्लच सिस्टमच्या. नंतर क्लच डिझाईन करताना कुठले कुठले पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात ते पण बघितलं होतं. ठीक आहे. मग सेम तेच आहे, ग्रॅज्युअल एंगेजमेंट, हीट डिसिपेशन, डायनामिक बॅलन्सिंग, व्हायब्रेशन डॅम्पिंग, साईज वगैरे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ क्लच. तर क्लच जे ते ब्रॉडली क्लासिफाईड केलेले आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा हे पहिले टाईपचे. एक मिनटं, इथं एक पॉईंट राहिला आहे काहीतरी. इथं हे जे पॉझिटिव्ह क्लचेस आहे तिथं आणखीन दुसरे ग्रॅज्युअली एंगेज असंही वाटतं. ठीक आहे. एक मिनिट मी चेक करतो. इथं मिस्टेक झाली. बरोबर आहे. ठीक आहे. तर इथं लक्ष द्या, इथं मी लिहून देतो. तर इकडच्या आता बघा क्लच ब्रॉडली क्लासिफाईड केलं जातं पॉझिटिव्ह क्लच आणि ग्रॅज्युअली एंगेज क्लच. तर बघा इथं लिहितो मी ग्रॅज्युअली, तुम्ही इथं लिहून घ्या, नंतर मी PPT मध्ये एडिट करेल. ठीक आहे.
इथं लिहा ग्रॅज्युअल एंगेजमेंट क्लच. ग्रॅज्युअल एंगेजमेंट क्लच. ठीक आहे. तर ग्रॅज्युअल एंगेजमेंट क्लच आणि पॉझिटिव्ह क्लच. तर बघा आता ग्रॅज्युअली एंगेज क्लच आणि पॉझिटिव्ह क्लचमध्ये काय फरक राहतो. तर ग्रॅज्युअली एंगेज क्लच जे राहतात त्यांच्यामध्ये डायरेक्ट टीथ असत्या, म्हणजे जे आपण जे फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल यूज करणार आहे पेरिफेरीला तिथं डायरेक्ट काय असणार आहे, टीथ असणार आहे. ते टीथ एकमेकांमध्ये काय होणार, मेश होणार आणि तिथनं काय होणार, पॉवर ट्रान्समिट होणार. बघा आता हे जे ग्रॅज्युअली एंगेजमेंटचे जे क्लच राहतात तिथं आपल्याला हाय टॉर्क ट्रान्समिट करायचं आहे लेस स्पीडवरती, म्हणजे कमी स्पीडवरती जास्त टॉर्क ट्रान्समिट करायचं आहे. अशा केसमध्ये हे पॉझिटिव्ह डॉग क्लच. आता बघा इथं नाव दिलेलं डॉग. मग डॉग का नाव दिलं, कारण त्याला टीथ राहत्या. काय राहत्या, टीथ. म्हणजे जसं नाही का मोठे टीथ राहते आणि ते टीथ एकमेकांमध्ये मेशिंग होत्या. म्हणजे जसं ऑर स्प्लाइन क्लच, त्याला स्प्लाइन पण म्हणतात. काय म्हणतात, स्प्लाइन. म्हणजे जसं स्प्लाइन शाफ्टच्या पेरिफेरीला काय राहत्या, टीथ राहत्या, तसंच याच्या समोरच्या सरफेसला काय राहत्या, म्हणजे जिथं एंगेजमेंट होणार आहे त्या सरफेसला काय राहत्या, डायरेक्ट टीथ राहत्या. इन आणि आउट असे दोन टाईपचे त्या टीथ राहत्या. ठीक आहे. तर हे झाले पॉझिटिव्ह डॉग क्लच. आता यांचं ॲप्लिकेशन कुठं आहे, तर जिथं आपल्याला जास्त टॉर्क आणि कमी स्पीड ट्रान्समिट करायची तशा केसमध्ये यूज केलं जातं. आणि तिथं काय की शक्यतो यांचं एंगेजमेंट डिसएंगेजमेंट जास्त केलं जात नाही. म्हणजे कमी स्पीडवरती काय होतं की त्यांचं इथं म्हणजे आता बघा जेवढे जास्त टीथ राहील तेवढं मेशिंग व्हायच्या वेळेस काय होऊ शकतं, म्हणजे व्हायब्रेशन्स नॉईस प्रोड्यूस होऊ शकतो. पण लेस स्पीड असेल तर व्हायब्रेशन वगैरे प्रोड्यूस होत नाही. ठीक आहे. मग आता नेक्स्ट बघा इथं ग्रॅज्युअली एंगेजमेंट क्लच. तर ग्रॅज्युअली एंगेजमेंट क्लचमध्ये येत्या फ्रिक्शन क्लच, व्हॅक्यूम क्लच, हायड्रोलिक क्लच, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच आणि फ्लुइड क्लच. ठीक आहे. आता फ्रिक्शन क्लचमध्ये ब्रॉडली क्लासिफाईड केलेलं आहे. आपल्याला फ्रिक्शन क्लच जे आहे ते डिटेलमध्ये बघायचे. व्हॅक्यूम क्लच, हायड्रोलिक क्लच, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच आणि फ्लुइड क्लच हे काही जास्त आपल्या सिलेबसला नाही. ठीक आहे. तर मग आपण आता इथं बघणार आहे पहिले फ्रिक्शन क्लच. तर फ्रिक्शन क्लचमध्ये काय की दोन सरफेस राहत्या, त्याच्यामध्ये एक फ्रिक्शन लाइनिंगचा सरफेस राहतो आणि त्या फ्रिक्शन लाइनिंगमुळे काय होतं, फ्रिक्शन प्रोड्यूस होतं दोन प्लेटमध्ये आणि तिथनं पॉवर ट्रान्समिट होणार आहे. आता व्हॅक्यूममध्ये बघा तर तिथं काय आहे की त्या ज्या दोन प्लेट आहेत त्यांच्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट करणार आहे आणि व्हॅक्यूम क्रिएट केल्यामुळे काय होतं, त्या दोन प्लेट काय होत्या एकमेकांपासच्या जवळ येत्या. जवळ आल्यानंतर काय होतं, पॉवर ट्रान्समिट व्हायला स्टार्ट होती. आता हायड्रोलिक क्लच. हायड्रोलिक क्लच म्हणजे एक असा क्लच आहे याचं बघा पुढं आपल्याला फ्लुइड फ्लायव्हील आणि टॉर्क कन्व्हर्टर असे दोन पॉईंट आहे. तर मी तुम्हाला हे म्हणजे नाही का डिटेलमध्ये सांगेन. म्हणजे हायड्रोलिक क्लचचं जर तुम्हाला प्रिन्सिपल सांगायचं गेलं तर सपोज ऑइल आहे किंवा दोन फॅन आहे बघा, एक फॅन चालू करायचा आणि एक फॅन बंद ठेवायचा. टेबल फॅन असते ना, टेबल फॅन. ठीक आहे. तर त्या टेबल फॅनवरती सपोज जर आपण काय केलं, एक फॅन चालू केला आणि दुसरा फॅन त्याच्या समोर जर ठेवला तर काय होतं, तो पण फॅन निघायला लागतो. का, कारण की तिथं एअरचं सर्क्युलेशन होतं आणि एअर काय आहे, आल्सो फ्लुइड आहे. ठीक आहे. म्हणजे एअर एक आल्सो म्हणजे एक फ्लुइड आहे, बट त्याचं काय आहे की एअर म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये असलेलं फ्लुइड आहे. मग तिथं काय होतं, ऑटोमॅटिक समोरचं फॅन पण बिंगायला चालू होतं. मग तसंच इथं काय होतं की ते दोन्ही फॅन सपोज नाही का, म्हणजे तिथं त्या फॅनच्या जागेवरती आपण काय केलं, टर्बाईन बसवलं. तर एक टर्बाईन काय करणार आहे, वॉटरचं फ्लो करणार आहे किंवा मोटर जी वॉटरचं फ्लो करणार आहे आणि ते वॉटर काय की दुसऱ्या मग ते कायनेटिक कंडिशनमध्ये आलेलं वॉटर आपण दुसऱ्या टर्बाईनमध्ये सोडणार आणि तो टर्बाईन पण काय होणार, रोटेट व्हायला स्टार्ट होणार. आणि ते हायड्रोलिकचं प्रिन्सिपल झालं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो. त्याच्यानंतरनं फ्लुइड क्लच. बघा या हायड्रोलिक क्लच आणि फ्लुइड क्लच सेमच आहे, फक्त याच्यामध्ये थोडीशी अरेंजमेंट वेगळी असते, मी तुम्हाला पुढे दाखवतो. ठीक आहे. तर हे आपल्याला बघायचे हे दोन. तर फ्रिक्शन क्लचमध्ये पहिला आहे डिस्क ऑर प्लेट टाईप क्लच. तर प्लेट टाईपमध्ये येतं सिंगल प्लेट, मल्टी प्लेट. आता सिंगल प्लेट क्लच आणि मल्टी प्लेट क्लच हे तुम्हाला सिलेबसला दिलेले आहे. ठीक आहे. हे आपल्याला एकदम डिटेलमध्ये बघायचे. तर सिंगल प्लेट क्लच जो आहे जनरली कशामध्ये राहतो, आपलं जे फोर व्हीलर आहे तर फोर व्हीलर ट्रक्स वगैरेमध्ये मोठं इंजिन राहतं तिथं सिंगल प्लेट क्लच यूज केला जातो. तुम्ही आपल्या याच्यामध्ये पण बघितलं असेल लॅबमध्ये. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे मल्टी प्लेट क्लच. तर मल्टी प्लेट क्लच जो आहे तो मोटरसायकल वगैरे त्याच्यामध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राहतो ड्राय टाईप आणि वेट टाईप. तर बघा आपण मोटरसायकलला ऑइल टाकतो तर ते ऑइल काय आहे की त्या क्लचमध्ये पण सबमर्ज असतं इंजिन पूर्ण, म्हणजे तो क्लच सबमर्ज राहतो ऑइलमध्ये, म्हणून त्याला वेट टाईप क्लच म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोन टाईप. कोन टाईपमध्ये इंटरनल कोन, एक्सटर्नल कोन. ठीक आहे. त्याच्यानंतर सेमी सेंट्रिफ्युगल
आता सेमी सेंट्रिफ्युगल फोर्सच्या प्रिन्सिपलवरती वर्क करणारं क्लच आहे, ठीक आहे. म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये पण ड्रम आणि शू असतात आणि ते जे ड्रम्स आहे ते काय आहे की स्प्रिंगला अटॅच केलेले राहतात. ज्यावेळेस स्प्रिंग नाही का म्हणजे शाफ्ट रोटेट व्हायला लागतो त्यावेळेस इनर्शिया इफेक्ट प्रोड्यूस होतो, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो त्या ड्रमवरती आणि ते ड्रम ऑटोमॅटिक काय होत्या पुढं सरकतं. म्हणजे पुढं सरकल्यानंतर ना त्याला फ्रिक्शन लाईनिंग मटेरियल राहतं आणि ते कोण सोबत एंगेज होतं, त्या ड्रम सोबत एंगेज होतं आणि पॉवर ट्रान्समिट व्हायला स्टार्ट होतं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेमी सेंट्रिफ्युगल आणि सेमी सेंट्रिफ्युगल एकाच प्रिन्सिपलवरती वर्क करतात, थोडीशी त्याच्यामध्ये अरेंजमेंट चेंज असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सेंट्रिफ्युगल, त्याच्यानंतर नाही डायफ्राग्राम. मग आता हे जे डायफ्राग्राम क्लच जे तर ते सिंगल प्लेट क्लचमध्ये पण डायफ्राग्राम यूज केला जातो. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे टेपर फिंजर टाईप आणि दुसरं आहे क्राऊन स्प्रिंग टाईप. तर हे फ्रिक्शन क्लचचे टाईप, ठीक आहे. मग यांच्यामध्ये प्रत्येका याच्यामध्ये फ्रिक्शन प्लेट यूज केलेले असणार आहे, ठीक आहे. तर मग बघा आता हे होतं क्लासिफिकेशन. तुम्हाला पेपरला क्वेश्चन येतो बघा, राईट द क्लासिफिकेशन ऑफ फ्रिक्शन क्लच. आणि त्याच्या हा मे बी असा क्वेश्चन दोन मार्काला नाही बट 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतो, ठीक आहे. तर तुम्हाला कधी कधी काय होतं, राईट द डेफिनेशन ऑफ क्लच किंवा एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ क्लच अँड इट्स क्लासिफिकेशन असा पण क्वेश्चन येतो, ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्हाला हे सगळं लिहायला लागेल, पॉझिटिव्ह क्लच, ग्रॅज्युअल एंगेजमेंट क्लच, फ्रिक्शन क्लच, व्हॅक्यूम क्लच, हायड्रोलिक क्लच, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच, फ्लुइड क्लच, ठीक आहे. त्याच्यानंतर ना फ्रिक्शन क्लचमध्ये डिस्क म्हणजे नाही का डिस्क टाईप किंवा प्लेट टाईप, कोन टाईप, सेंट्रिफ्युगल, सेमी सेंट्रिफ्युगल, डायफ्राग्राम क्लच, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला लिहायला लागेल. आता नेक्स्ट पेजवरती जाऊ आपण. सगळ्यांना क्लासिफिकेशन समजलं का हो, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे सिंगल प्लेट क्लच, ठीक आहे. तर सिंगल प्लेट क्लच हा फ्रिक्शन टाईप क्लचमध्ये येतो, ठीक आहे. तर सिंगल प्लेट क्लचमध्ये काय की एकच प्लेट राहते सिंगल प्लेट आणि त्या प्लेटला काय दिलेलं राहतं, फ्रिक्शन लाईनिंग दिलेलं राहतं. आता बघा इथं तुम्ही याच्यात बघू शकता. तर ही काय इकडची साईड ही फ्लायव्हीलची साईड आहे, ही फ्रिक्शन प्लेट आहे आणि ही प्रेशर प्लेट आहे, ठीक आहे. ही कोणती प्लेट आहे, प्रेशर प्लेट. तर इथं बघा डिटेलमध्ये व्ह्यू दिलेला आहे. हे फ्लायव्हील. मग बघा ही फ्लायव्हील जे आहे ह्याचे पेरिफेरीला इथं टीथ दाखवले. ॲक्च्युली हे स्टार्टर मोटर जी राहते ती याला कनेक्ट राहते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं मध्ये ही फ्रिक्शन प्लेट आहे, सॉरी इथं खाली दाखवलं बघा क्लच, तिला क्लच प्लेट पण म्हणतात, क्लच डिस्क पण म्हणतात किंवा क्लच प्लेट पण म्हणतात, ठीक आहे. याला बघा क्लच प्लेट म्हणतात किंवा फ्रिक्शन प्लेट पण म्हणतात, फ्रिक्शन प्लेट. त्याच्यानंतर हिला क्लच डिस्क पण म्हणतात, ठीक आहे. आता ही फ्रिक्शन प्लेट इथं दाखवली बघा, याच्यावरती फ्रिक्शन लाईनिंग मटेरियल हिला काय म्हणतात, फ्रिक्शन प्लेट. नंतर ना बघा इथं ही दिलेली प्रेशर प्लेट. आता बघा इथं हा काय आहे, ॲक्च्युली हा कॉईल टाईप सिंगल प्लेट क्लच आहे आणि हा डायफ्राग्राम टाईप आहे, ठीक आहे. हे दोन वेगवेगळे आहे, तुम्ही इथं कन्फ्यूज व्हाल. तर बघा इकडनं हे क्लच प्लेटला दाखवलेलं आहे, इथनं प्रेस होणार, त्याच्यानंतर हे काय होणार ते पेरिफेरी प्रेस होणार, प्रेस झाल्यानंतर हे बॅक साईडला येणार. मग फ्रिक्शन प्लेट प्रेशर प्लेट यांच्यामधला कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट होणार आणि दोन शाफ्ट एकमेकांपासून दूर जाणार, ठीक आहे. तर मग इथं डिटेलमध्ये बघा इथं प्रेशर प्लेट दाखवलेली आहे. त्याच्यानंतर प्रेशर प्लेटच्या बॅक साईडला इथं कॉईल स्प्रिंग दाखवलेले आहे. त्या स्प्रिंग काय ज्यावेळेस आपण क्लच प्रेस करणार त्यावेळेस त्या प्रेस होणार आणि प्रेस झाल्यानंतर ना आपण ज्यावेळेस क्लच रिलीज करणार त्यावेळेस ह्या स्प्रिंग बॅक इफेक्ट प्रोड्यूस करणार आणि प्रेशर प्लेटचं प्रेशर फ्रिक्शन प्लेटवरती एक्झर्ट करणार आणि फ्रिक्शन प्लेट ही फ्लायव्हील सोबत एंगेज होणार. म्हणजे ही प्लेट इकडच्या सरफेस सोबत मीट होते आणि इथला सरफेस याच्यासोबत मीट होतो, ठीक आहे. आणि त्यावेळेस काय होतं, मग याच्यामधून येणारी पॉवर इकडे ट्रान्समिट व्हायला स्टार्ट होती आणि बाकी सगळी ही क्लचचं कवर वगैरे अरेंजमेंट आहे जी रिमेनिंग ॲक्सेसरीज लागती क्लचचं ऑपरेशन वर्किंग होण्यासाठी, ठीक आहे. मग इथं स्टड दाखवला आहे, नंतर इथं आय बोल्ट दाखवला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं फलक्रम आहे, फलक्रम आपण काय करतो फिरवतो, ठीक आहे. तर बघा आता सिंगल प्लेट क्लच मध्ये दिलेलं आहे बघा, सिंगल प्लेट क्लच इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ क्लच यूज इन मोटर व्हेकल, ठीक आहे. म्हणजे हा ऑटोमोबाईलमध्ये यूज केला जातो, मोटर व्हेकलमध्ये यूज केला जातो. आता बघा मोटर व्हेकल म्हणजे काय की टू व्हीलर नाही तर काही जणांच्या डोक्यात असतं मोटरसायकल. तर ॲक्च्युली मोटर व्हेकल म्हणजे काय की 4 व्हीलर 2 व्हीलर काही पण राहू शकते. मोटर व्हेकल जी सेल्फ रोटेट होती ती, ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ सिंगल प्लेट माउंटेड ऑन स्प्लाइन ऑफ द क्लच शाफ्ट. मग बघा ही जी सिंगल प्लेट राहते बघा इथं ही जी प्लेट आहे ही स्प्लाइन शाफ्टवरती कनेक्ट केलेली राहते. कशावरती राहते, स्प्लाइन शाफ्टवरती. आता बघा स्प्लाइन शाफ्ट सगळ्यांना माहिती, स्प्लाइन शाफ्टला काय राहतात, टीथ राहतात.
आणि त्या टीथवरती ही प्लेट काय होती, स्लाईड होती मागं पुढं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय सांगितलंय, द फ्रिक्शन माउंटेड ऑन क्लच शाफ्ट, द शाफ्ट एंड ऑफ द क्लच इज रेस्टेड इन बेरिंग ऑफ फ्लायव्हील. आणि शाफ्ट जो आहे तो कशावरती रेस्ट राहतो, बेरिंगवरती रेस्ट राहतो. ठीक आहे, फ्लायव्हील जवळ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, द फ्लायव्हील इज माउंटेड ऑन द इंजिन शाफ्ट. फ्लायव्हील कशावरती राहणार आहे, इंजिन शाफ्टवरती, कारण की फ्लायव्हील इज पार्ट ऑफ इंजिन. फ्लायव्हीलचं फंक्शन काय राहतं की रोटेशन स्टोअर करायची. मग तुम्हाला पॉवर इंजिनिअरिंगमध्ये माहिती झालं असेल बघा, किंवा थर्मल इंजिनिअरिंगमध्ये पण माहिती झालं असेल की ज्यावेळेस आपले 4 स्ट्रोक होत्या तर एका स्ट्रोकला पॉवर प्रोड्यूस होती, रिमेनिंग 3 स्ट्रोकची जी एनर्जी आहे ती फ्लायव्हीलमध्ये स्टोअर होती. ठीक आहे. फ्लायव्हीलचं ॲडिशनल फंक्शन आहे फ्रिक्शन प्लेट याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये येते. त्याच्यानंतर फ्लायव्हील इज माउंटेड ऑन इंजिन शाफ्ट विच रिव्हॉल्व विथ इट्स. मग काय की फ्लायव्हील हे इंजिन सोबत रोटेट होत राहतं. नंतर प्रेशर प्लेट इज बोल्टेड टू फ्लायव्हील थ्रू द क्लच स्प्रिंग अँड इट इज फ्री टू स्लाइड ऑन द क्लच शाफ्ट. आता बघा, ही जी प्रेशर प्लेट आहे ही बोल्टेड राहते कशावरती, कशासोबत, फ्लायव्हील सोबत. ठीक आहे. पण ती काय राहते, फ्री राहते स्लाइड होण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, प्रेशर प्लेट हॅज, बघा इथं प्लेटचं स्पेलिंग चुकलं आहे, PLATE. ठीक आहे. प्लेट हॅज अटॅच थ्रू द कॉईल स्प्रिंग अँड डायफ्राग्राम. आता बघा, ही जी प्रेशर प्लेट आहे ही कशाला अटॅच राहते, कॉईल स्प्रिंगला किंवा डायफ्राग्रामला. आता बघा इथं ही प्रेशर प्लेट आहे आणि याला हा डायफ्राग्राम अटॅच आहे. ठीक आहे. कारण की हा जो सिंगल प्लेट क्लच आहे याचे 2 टाईप आहे, कॉईल टाईप आणि डायफ्राग्राम टाईप. आपण ते पुढे बघणार आहे. ठीक आहे. तर हा काय डायफ्राग्राम टाईप आहे आणि हा काय कॉईल स्प्रिंग टाईप आहे. तर ही जी प्रेशर प्लेट आहे ही कशाला अटॅच राहते, या कॉईल स्प्रिंगला. आता बघा इथं काय 3 दाखवलेले आहे, ॲक्च्युली इथं 4 किंवा 5 असेल. ठीक आहे. आणि इथं एकच डायफ्राग्राम प्लेट राहते. मग इथं काय सांगितलंय, प्रेशर प्लेट हॅज अटॅच थ्रू द कॉईल ऑर डायफ्राग्राम मेंटेन द एंगेज पोझिशन. मग आता हा डायफ्राग्राम आणि ज्या कॉईल स्प्रिंग आहे ह्या काय करणार आहे, यंगेज ठेवायचं काम करणार आहे. ह्या काय करणार आहे, यंगेज ठेवायचं काम करणार आहे. कशाला यंगेज ठेवायचं काम करणार आहे, तर क्लचला. कशाला, क्लचला. तर बघा ही सगळी अरेंजमेंट दाखवलेली होती. जनरली इट हॅज 2 टाईप्स. पहिला आहे कॉईल स्प्रिंग टाईप. बघा पहिला कोणता आहे, कॉईल स्प्रिंग टाईप. आणि दुसरा आहे डायफ्राग्राम सिंगल प्लेट टाईप. आता कॉईल स्प्रिंग सिंगल प्लेट क्लच आणि दुसरा आहे डायफ्राग्राम टाईप सिंगल प्लेट क्लच. ठीक आहे. तर आता आपल्याला 1 बाय 1 दोन्ही पण बघायचे, दोन्हीचं पण आपल्या सिलेबसला आहे आणि ह्याच्यावरती क्वेश्चन येतो या सिंगल प्लेट क्लचवरती. तर ही जी डायफ्राग्राम टाईप जो आहे त्याच्यावरती पेपरला क्वेश्चन येतो. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा इथे ही डिटेल डायग्राम दिलेली आहे. आता ही एकदा डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हा काय आहे, कॉईल स्प्रिंग टाईप आहे. ठीक आहे. हा कोणता आहे, कॉईल स्प्रिंग टाईप आहे. तर याच्यामध्ये बघा इथं ह्या कॉईल स्प्रिंग आहे. आता सगळ्यात पहिले ही ब्लॉक डायग्राम बघा, ही डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढावं लागते. तुम्ही ही डायग्राम पेपरमध्ये काढायची. ठीक आहे. एक डायग्राम 3दा काढून बघायची, पण तुम्हाला चौथ्या वेळेस ऑटोमॅटिक मनाने काढता येते. ठीक आहे. तर बघा लक्ष द्या आता इथं. तर सगळ्यात पहिले काय दिलेला, हा इंजिन शाफ्ट आहे. हा काय इंजिन शाफ्ट आहे. त्याच्यानंतर बघा ह्या इंजिन शाफ्टला अटॅच आहे फ्लायव्हील. त्याला काय अटॅच आहे, फ्लायव्हील आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्प्लाइन पोर्शन ऑफ द क्लच. त्याच्यानंतर इथं ही बेरिंग दाखवलेली. ही काय दाखवलेली आहे, बेरिंग आहे बघा. ही काय आहे, बेरिंग. आता ह्या बेरिंगमध्ये काय बसलेला आहे, हा जो शाफ्ट इकडच्या साईडचा हा शाफ्ट बसलेला आहे. हा काय बसलेला आहे, शाफ्ट. ठीक आहे. बघा इथं याला काय आहे, स्प्लाइन आहे, म्हणजे याच्यावरती इथं टीथ आहे. त्याच्यानंतर इथं मध्ये बघा ही आहे फ्रिक्शन प्लेट. बघा इथं नाव दाखवलेलं असेल त्याचं, दाखवतो बघा इथं. ही कोणती प्लेट आहे, क्लच प्लेट. आणि या क्लच प्लेटला बघा इथं समोरच्या आणि बॅक साईडला काय आहे, फ्रिक्शन लाइनिंग्स. हे काय आहे, फ्रिक्शन लाइनिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं हा सेंट्रल हब दाखवलेला आहे. ठीक आहे. या सेंट्रल हबला ती काय असती, अटॅच असते. त्याच्यानंतर नेक्स्ट दाखवलेली इथं बॅक साईडला प्रेशर प्लेट आहे. ही कोणती प्लेट आहे, प्रेशर प्लेट आहे बघा इथं. ही पाठीमाग अशी कोन टाईप काय आहे, प्रेशर प्लेट आहे. आणि ही जी प्रेशर प्लेट आहे तिला बघा इथं ज्या स्प्रिंग आहे त्या नट बोल्ट थ्रू इथं याला अटॅच केलेलं आहे. बघा कशाला अटॅच केलेले, ह्या फ्लायव्हीलला. आणि इथं ह्या काय आहे, क्लच स्प्रिंग आहे. क्लच स्प्रिंग म्हणजेच क्लच कॉईल स्प्रिंग आहे. या क्लच कॉईल स्प्रिंग्स. मग या कॉईल स्प्रिंग काय करणार आहे, ज्यावेळेस ही प्रेशर प्लेट बॅक साईडला येणार त्यावेळेस काय करणार, याला प्रेस करून ठेवायचं नाही का, म्हणजे बॅक साईडला आल्या त्या प्रेस होणार. ज्यावेळेस आपण पेडल सोडणार आहे त्यावेळेस काय होणार, ऑटोमॅटिक त्याच्या होम पोझिशन म्हणजे एंगेज पोझिशनला घेऊन येणार आहे. ठीक आहे. मग बघा त्याच्यानंतर इथं दाखवलेलं आहे हा स्प्लाइन शाफ्ट आहे. हा कोणता शाफ्ट आहे, स्प्लाइन आहे. बघा याच्यावरती अरेंजमेंट दिलेली आहे. आणि सेम
अपोजिट टीथ कशावरती राहते, ह्या प्लेटच्या इथं सेंटरला राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इथं डायग्राम दाखवली असं मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, सध्या बघून घ्या. त्याच्यानंतर इथं पण एक कॉईल स्प्रिंग आहे. आता या पूर्ण पेरीफेरीला बघा, इथं एक दाखवली, इथं एक दाखवली, असं पूर्ण पेरीफेरीला काय राहत्या, कॉईल स्प्रिंग राहते बघा. त्याला काय म्हणतात, रिटेनिंग स्प्रिंग पण म्हणतात, कारण त्या रिटर्न पोझिशनला आणायचं काम करतं. त्याच्यानंतर बघा इथं काय हा दाखवलेला आहे फलक्रम आहे, हा काय आहे फलक्रम आहे. त्याच्यानंतर इथं एक क्लच पेडल. आता फलक्रम म्हणजे काय की तो प्रेस केला की प्रेस होणार. त्याच्यानंतर बघा आता हा क्लच पेडल ज्यावेळेस आपण असा प्रेस करणार, प्रेस केल्यानंतर हा फलक्रम काय होणार, इकडच्या बॅक साईडला मूव्ह होणार. कुठं होणार, बॅक साईडला. मग बॅक साईडला मूव्ह झाला की ही जी प्रेशर प्लेट आहे, ही प्रेशर प्लेट काय होणार, इकडे बॅक साईडला येणार. बॅक साईडला आल्यानंतर ह्या स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार. ह्या स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होणार. आणि ज्यावेळेस ते बॅक साईडला येणार आहे त्यावेळेस ही जी फ्रिक्शन लाईनिंग असलेली प्लेट आहे बघा, हिला दोन्ही बाजूला फ्रिक्शन लाईनिंग आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग ह्या काय आता सध्या ही याच्यासोबत कनेक्ट झालेली आहे, याच्यासोबत काय कनेक्ट झालेली. ज्यावेळेस आपण ही मागं घेणार त्यावेळेस ही प्रेशर प्लेट आणि फ्रिक्शन प्लेट दोन्ही पण काय होणार, बॅक साईडला स्लाइड होणार. आणि हा फ्लायव्हील या फ्रिक्शन लाईनिंग मटेरियल यांच्यामध्ये गॅप प्रोड्यूस होणार आणि त्या डिसएंगेज होणार. ज्यावेळेस हा फलकम प्रेस करणार त्यावेळेस ही बॅक साईडला मूव्ह होणार. बॅक साईडला मूव्ह झाल्यानंतर हा स्प्लाइन शाफ्ट त्याला स्लाइड होऊ देणार. ठीक आहे. आणि हे ब्लॅक साईडला मूव्ह झालं की इथला कॉन्टॅक्ट काय होणार, डिस्कनेक्ट होणार. आणि क्लच काय, आपण ज्यावेळेस क्लच ओढणार त्यावेळेस क्लच डिसएंगेज पोझिशनमध्ये येणार. बघा मग इथं सांगितलेलं आहे, ही ज्यावेळेस हा जो ॲरो आहे बघा, तो ज्यावेळेस इकडच्या साईडला मूव्ह होणार, म्हणजे आता सध्या एंगेज पोझिशन आहे. ठीक आहे, सध्या काय आहे, एंगेज पोझिशन आहे. ज्यावेळेस हे बॅक साईडला येतं त्यावेळेस काय होतं, डिसएंगेज होतो. आणि ज्यावेळेस हे पुढच्या साईडला मूव्ह होतं त्यावेळेस एंगेज होतो. म्हणजे काय की ह्या प्लेटमध्ये कॉन्टॅक्ट डिस्कॉन्टॅक्ट होतो, म्हणजे कनेक्ट डिस्कनेक्ट होतो. तर बघा ह्या अशा कॉईल स्प्रिंग काय करते, रिटेन म्हणजे नाही का प्रेशर एक्झर्ट करते. ज्यावेळेस आपण हे प्रेस करतो त्यावेळेस ह्या स्प्रिंग कॉम्प्रेस होत्या, ज्यावेळेस आपण रिलीज करतो ते त्यांच्या होम पोझिशनला येतात. त्याच्यानंतर इथं बघा रिलीज लिव्हर सांगितलेलं आहे. नंतर ही थ्रस्ट बेरिंग आहे आणि हा काय क्लच शाफ्ट आहे, हा काय क्लच शाफ्ट आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला त्याचं थोडक्यात वर्किंग सांगून देतो. बघा ही इंजिन ऑलरेडी रोटेट होत राहणार. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस केलेलं नाही त्यावेळेस यांच्यामधला कॉन्टॅक्ट म्हणजे नाही का हे कनेक्टच असतं, एंगेज पोझिशनमध्ये असतो. त्यावेळेस काय होणार आहे, हा शाफ्ट रोटेट झाला की हा शाफ्ट पण रोटेट होणार आहे. पण ज्यावेळेस आपण हे क्लच पेडल प्रेस करणार आहे त्यावेळेस ही बॅक साईडला मूव्ह होणार. ही बॅक साईडला मूव्ह झाला की इथला कॉन्टॅक्टमध्ये इथं गॅप प्रोड्यूस होणार. आणि गॅप प्रोड्यूस झाल्यामुळं इथं काय आहे की पॉवर ट्रान्समिट होणार नाही. ही फिरणार बट पॉवर ट्रान्समिट होणार नाही. ठीक आहे. आणि इथं काय आहे की फ्रिक्शन लाईनिंग इथं पण आहे आणि इथं पण आहे. ज्यावेळेस आपण हे मागं ओढतो ना, मागं ओढल्यानंतर इथं पण गॅप प्रोड्यूस होतो आणि इथं पण गॅप प्रोड्यूस होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, कोणीच फिरत नाही. त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे इकडची साईड फिरते पण इकडच्या साईडला पॉवर फ्लो होत नाही. ठीक आहे. तर बघा आपण आता इथं 3D व्ह्यू दाखवलेला आहे. ही बॅकअप प्लेट दाखवली, त्याच्यानंतर हे ॲडजस्टमेंट स्क्रू आहे, त्याच्यानंतर हे लॉक नट आहे, ही पिन आहे, हे बघा ह्या प्रेशर प्लेट ही इथं मध्ये, त्याच्यानंतर ही रिटेनिंग कॅप आहे. नंतर इथं बघा हे जे आहे ना, ही प्रेशर प्लेट ही काय करते, प्रेशर एक्झर्ट करते इथं. आणि इथं मध्ये काय फ्रिक्शन प्लेट आहे. ठीक आहे. हा कॉईल, आता बघा हा काय कॉईल स्प्रिंग सिंगल प्लेट क्लच आहे. मग तुम्हाला पेपरमध्ये जो विचारला तोच काढायचा. आता कॉईल स्प्रिंग सिंगल प्लेट क्लच विचारला तर हा काढायचा. ठीक आहे. ही डायग्राम तुमच्या पुस्तकात पण दिलेली आहे आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. तुम्हाला PDF पण सेंड करेल. ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही ही डायग्राम 3दा काढून बघायची, त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होणार, मग तुम्हाला ड्रॉ करता येणार आहे. मग सगळ्यात पहिले काय, इंजिन रोटेट होत राहणार. इंजिन रोटेट झालं की फ्लायव्हील रोटेट होणार. फ्लायव्हील रोटेट झालं जर क्लच एंगेज पोझिशनमध्ये असेल तर फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट, प्रेशर प्लेट आणि फ्लायव्हील यांच्यामध्ये कनेक्ट नाही, यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट हे तिन्ही पण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार. त्यावेळेस पॉवर फ्लो होणार. ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करणार त्यावेळेस प्रेशर प्लेट ब्लॅक साईडला मूव्ह होणार. प्रेशर प्लेट ब्लॅक साईडला मूव्ह झाल्यामुळं त्या कॉईल स्प्रिंग कॉम्प्रेस होणार आणि मग प्रेशर प्लेट, फ्रिक्शन प्लेट आणि फ्लायव्हील एकमेकांपासून कॉन्टॅक्ट म्हणजे एकमेकांपासून डिस्कनेक्ट होणार आणि त्यावेळेस पॉवर फ्लो होणार नाही. ठीक आहे. तर बघा मग आता वर्किंग सांगतो मी तुम्हाला. तर बघा मी जर सांगितलेलं वर्किंग, व्हेन द क्लच इज एंगेज द क्लच प्लेट विच प्रोव्हाइड विथ फ्रिक्शन लाइनिंग ऑन बोथ साइड इज ग्रिप बिटवीन द फ्लायव्हील अँड प्रेशर प्लेट. बघा आता काय आहे की क्लच ज्यावेळेस एंगेज पोझिशनमध्ये असणार आहे त्यावेळेस फ्लायव्हील, फ्रिक्शन प्लेट आणि प्रेशर प्लेट हे तिन्ही पण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, पॉवर फ्लो होत राहणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस एंगेज असणार त्यावेळेस ड्यू टू द फ्रिक्शन लाइनिंग बिटवीन फ्लायव्हील अँड क्लच प्लेट and the between the and between the pressure plate and between pressure plate इथं डबल झालेलं आहे, फ्लायव्हील अँड क्लच प्लेट अँड प्रेशर प्लेट
तर ठीक आहे, मी इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झाली टायपिंग करताना. ठीक आहे, तर बघा इथं काय आहे की ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन फ्लाय व्हील क्लच प्लेट अँड बघा ड्यू टू द फ्रिक्शन लाइनिंग बिटवीन फ्लाय व्हील क्लच प्लेट अँड प्रेशर प्लेट द क्लच बिहेव्स ॲज अ सिंगल युनिट. बरं का, ठीक आहे, म्हणजे काय आहे की इथं क्लच प्लेट, फ्रिक्शन प्लेट, फ्लाय व्हील ज्यावेळेस हे कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहेत त्यावेळेस हे तिन्ही ॲज अ एक सिंगल युनिट म्हणून ॲक्ट होणार आहे. इज बिहेव्स लाईक सिंगल युनिट टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम इंजिन शाफ्ट टू क्लच शाफ्ट. आणि ज्यावेळेस हे सिंगल युनिट म्हणून ॲक्ट होणार त्यावेळेस पॉवर ट्रान्समिट होणार इंजिन शाफ्टपासून गिअरबॉक्सच्या शाफ्टपर्यंत किंवा क्लचच्या शाफ्टमध्ये. ठीक आहे, इन नॉर्मल पोझिशन क्लच इज ऑलवेज रिमेन्स इन एंगेज पोझिशन. हे लक्षात ठेवा, कधी पण क्लच जो आहे तो नॉर्मल कंडिशनला एंगेज पोझिशनला राहतो, म्हणजे पॉवर ट्रान्समिट होणार राहते. ठीक आहे, व्हेन द क्लच पेडल इज प्रेशर प्लेट इज मूव्स बॅक अगेन्स्ट द स्प्रिंग फोर्स. बघा, ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करणार आहे त्यावेळेस जो कोण ड्रायव्हर असेल तो क्लच पेडलवरती काय करणार, फोर्स एक्झर्ट करणार. त्या फोर्समुळे प्रेशर प्लेट बॅक साईडला मूव्ह होणार. ठीक आहे, विच मेक द क्लच प्लेट फ्री बिटवीन फ्लाय व्हील अँड प्रेशर प्लेट. आणि ज्यावेळेस प्रेशर प्लेट बॅक साईडला मूव्ह होणार तेव्हा काय होणार की जी फ्रिक्शन प्लेट आहे जी फ्लाय व्हीलच्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि तिच्यावरती कोण प्रेशर एक्झर्ट करीत होतं कॉन्टॅक्टमध्ये येण्यासाठी, ज्या कॉईल स्प्रिंग प्रेशर फोर्स एक्झर्ट करीत होत्या, आता क्लच पेडल प्रेस झाल्यामुळं काय झालं की त्या कॉईल स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्या आणि प्रेशर प्लेटने जे प्रेशर एक्झर्ट करत होतं ते प्रेशर रिलीज झालं. त्याच्यामुळं काय होतं, प्रेशर रिलीज केल्यामुळं की ज्या फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल राहतं ते काय होतं फ्लाय व्हीलपासून फ्री होतं, म्हणजे ते त्याच्या कॉन्टॅक्टपासून त्यांच्यामधला कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट होऊन जातो. ठीक आहे, मग विच मेक द क्लच प्लेट फ्री बिटवीन फ्लाय व्हील अँड प्रेशर प्लेट. मग ते काय करतं, प्रेशर प्लेट आणि फ्लाय व्हील यांच्यामध्ये ती फ्री राहते, ती त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये नसते. द फ्लाय व्हील कीप रोटेटिंग अलॉंग विथ इंजिन शाफ्ट. आणि आता फ्लाय व्हील जे इंजिन शाफ्टला कनेक्टच असणार आहे, बट ड्यू टू द डिस्कनेक्शन ऑफ क्लच शाफ्ट स्टॉप. म्हणजे आता इथं काय होणार, ज्यावेळेस फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल फ्लाय व्हीलपासून डिस्कनेक्ट होणार त्याच्यामुळं काय होणार आहे, दोन शाफ्टचा कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट होणार. ठीक आहे, ॲज लॉंग ॲज क्लच पेडल इज प्रेस क्लच रिमेन्स इन डिसएंगेज पोझिशन. बघा, जेवढा वेळ आपण क्लच पेडल प्रेस करून ठेवणार तेवढ्या वेळेस फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल म्हणजेच क्लच प्लेट, फ्रिक्शन प्लेट आणि प्रेशर प्लेट ह्या एकमेकींपासून डिस्कनेक्ट असणार, त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी नसणार. ठीक आहे, आणि ॲज लॉंग ॲज क्लच पेडल इज प्रेस क्लच रिमेन्स इन डिसएंगेज पोझिशन. व्हेन द क्लच पेडल इज रिलीज क्लच इज इन एंगेज पोझिशन. ज्यावेळेस आपण क्लच पेडल रिलीज करणार आहे, सोडून देणार आहे, त्यावेळेस ऑटोमॅटिक काय होणार आहे, हे सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आणि क्लच काय होणार, एंगेज पोझिशनमध्ये येणार. द क्लच लाइनिंग प्रोव्हाइडेड इज ऑफ लॅडर कॉर्क. ठीक आहे, आता ही जी क्लच प्लेट आहे किंवा फ्रिक्शन प्लेट आहे, या फ्रिक्शन प्लेटवरती काय आहे, फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल प्रोव्हाइड केलेलं राहतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये लेदर राहतं किंवा लेदर असू शकतं, 3 टाईपचं मटेरियल राहतं. ठीक आहे, बघा इथं लेदर, कॉर्क आणि ॲस्बेस्टस हे 3 टाईपचं मटेरियल त्याच्यामध्ये यूज केलं जातं ॲज अ, म्हणजे यांचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे म्हणजे म्यू हा सगळ्यात जास्त हाय राहतो. ठीक आहे, तुम्ही कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बघितलं असेल फर्स्ट इयरला मेकॅनिक्समध्ये. ठीक आहे, तर या ॲस्बेस्टस, लेदर आणि कॉर्क जे यांचा म्यू जो आहे म्हणजेच कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तो हाय राहतो. तर मग क्लच प्लेटवरती किंवा क्लच प्लेटवरती फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल म्हणून लेदर किंवा कॉर्क यूज केलं जातं. ठीक आहे, जनरली 5 or 6 स्प्रिंग आर प्रोव्हाइडेड टू अप्लाय ॲक्सियल थ्रस्ट. आणि ज्या कॉईल स्प्रिंग आहे त्या 5 प्रोव्हाइड केलेल्या राहत्या, जेणेकरून काय की क्लच प्रॉपर एंगेज पोझिशनमध्ये राहावं. ठीक आहे, पॉवर ट्रान्समिटेड बाय द क्लच इज डिपेंड अपॉन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ऑफ क्लच लाइनिंग. मग बघा, क्लच प्लेटवरती ज्या फ्रिक्शन लाइनिंग्स राहत्या त्याचा जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन राहणार आहे त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे पॉवर ट्रान्समिट करायची कॅपॅसिटी. त्याच्यानंतर ॲक्सियल थ्रस्ट ऑफ स्प्रिंग्स, म्हणजे जेवढा जास्त ॲक्सियल थ्रस्ट राहणार आहे कशाचा, स्प्रिंगचा, तेवढा जास्त काय होणार आहे, क्लचची पॉवर ट्रान्समिट करायची कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर मीन रेडियस ऑफ फ्रिक्शन लाइनिंग. आता बघा, ती जी क्लच प्लेट आहे त्या क्लच प्लेटवरती सगळ्याच सरफेसला फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल नसणार आहे, पण जेवढ्या सरफेसला फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल राहणार आहे त्याचा मीन रेडियस जो राहील
तो जेवढा जास्त राहील तेवढं म्हणजे नाही का, थोडक्यात काय सांगायचं की जेवढा जास्त सरफेस कॉन्टॅक्ट येणार आहे तेवढा जास्त काय होणार आहे, क्लचची पॉवर ट्रान्समिट करायची कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आता सिंगल प्लेट असल्यामुळे सिंगल प्लेटचे नाही का म्हणजे त्याचा जो सरफेस आहे, मग आता सिंगल प्लेटचं जर आपण डायमीटर इन्क्रीज केला तर त्याचा फ्रिक्शन लाईनिंगचा एरिया पण ऑटोमॅटिक काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर आपण त्याची डायमीटर छोटा केला तर तेवढं त्याचं फ्रिक्शन लाईनिंगचा सरफेस काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. म्हणजे काय की त्याच्या अल्टिमेट साईजवरती डिपेंड आहे त्याची कॅपॅसिटी. ठीक आहे. आता नेक्स्ट पेजवरती बघू आपण. या तुम्हाला मी डायग्राम दाखवली बघा. तर इथं बघा एवढंच फ्रिक्शन लाईनिंग सरफेस आहे. ठीक आहे. जो दाखवला तेवढंच आहे, बाकी अदर एरियामध्ये नाही. तर बघा इथं सिंगल प्लेटचा एक्सप्लोडेड व्ह्यू दाखवलेला आहे मोठा. तर ही बघा हे काय आहे, कवर आहे. या कवरच्या मध्ये इथं काय राहते, प्रेशर प्लेट आहे. त्याच्यानंतर ही मध्ये काय क्लच डिस्क किंवा यालाच आपण फ्रिक्शन प्लेट म्हणतो किंवा क्लच प्लेट म्हणतो. ठीक आहे. याला 3 नाव आहे. त्याच्यानंतर बघा इथं स्प्लाइन आहे, म्हणजे हा इंटरनल स्प्लाइन आहे. आणि याच्यामध्ये इथं स्प्लाइन शाफ्ट दिलेला राहतो. ठीक आहे. इथं मध्ये बेरिंग असती, हे फ्लाय व्हील आहे, ही क्लच प्लेट इथं एंगेज होणार आहे. ठीक आहे. फ्लाय व्हीलला नंतर ना इथं मध्ये हा कॉईल स्प्रिंग दिलेला राहत्या. ज्यावेळेस आपण क्लच प्लेट प्रेस करत नाही तोपर्यंत ह्या कॉईल स्प्रिंग एक्सपांड झालेल्या राहत्या, म्हणजेच हे तिन्ही पण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत्या. ज्यावेळेस आपण हे प्रेस करतो त्यावेळेस ही बॅक साईडला येतं, ह्या कॉईल स्प्रिंग प्रेस होत्या, फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट आणि फ्लाय व्हील यांच्यामधला कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट होऊन जातो. ठीक आहे. तर हे त्याचा एक्सप्लोडेड व्ह्यू दिलेला होता 3D मध्ये. याचं ॲनिमेशन नाही वाटतं याच्यात, जर मी असलं तर तुम्हाला दाखवेल पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर बघा इथं फ्रिक्शन प्लेट दाखवलेली आहे. तर फ्रिक्शन प्लेट जी आहे हे काय हब आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय टॉर्शनल स्प्रिंग आहे. आता ह्या टॉर्शनल स्प्रिंग म्हणजे ह्या स्प्रिंग येत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या रिवेट्स आहे. आता ही फ्रिक्शन लाईनिंग मटेरियल काय की त्याला चिटकवलं म्हणजे चिटकून राहील का नाही ते काय दिलेलं आहे, त्यासाठी रिवेटनं त्याला अटॅच करेल राहतं. आणि हे फ्रिक्शन लाईनिंग मटेरियल आहे किंवा फ्रिक्शन मटेरियल आहे, त्यालाच आपण ॲस्बेस्टस, कॉर्क, ठीक आहे, असं मटेरियल तिथं यूज केलं जातं. तर बघा इथं प्रेशर प्लेटचं वर्किंग दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या टॉर्शनल स्प्रिंगचं फंक्शन काय, ह्या स्प्रिंग कशासाठी दिलेलं आहे, ह्या स्प्रिंगचं फंक्शन आहे बघा इथं दाखवते ते त्याच्यामध्ये. तर ऑब्झर्व करा, 1 मिनिट बघा. ठीक आहे. तुम्ही ॲनिमेशन बघितलं का, ॲनिमेशनमध्ये काय दाखवलं आहे की ह्या ज्या पेरीफेरीला दिलेल्या म्हणजे नाही का त्या सरफेसवरती ज्या टॉर्शनल स्प्रिंग दिले, ज्यावेळेस हा क्लच रोटेट होणार आहे, रोटेट होताना व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. मग त्या व्हायब्रेशन्स सस्टेन करायचं काम कोण करणार आहे, ह्या स्प्रिंग करणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की कधी कधी काय होतं, 2 सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले जातं आणि एक सरफेस नॉन रोटेटिंग आहे आणि एक सरफेस रोटेटिंग जर असेल तर पहिले काय आहे त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होणार आणि दुसरा सरफेस काय करणार, रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस करणार, म्हणजे जो रोटेटिंग आहे त्याला स्टॉप करायचा प्रयत्न करणार नॉन रोटेटिंगवाला. पण जर रोटेटिंग फोर्स हा जास्त असेल आणि रिॲक्टिव्ह फोर्स जर कमी असेल तर तिथं रोटेशन होणार आहे. बट जर रोटेटिंग फोर्स कमी असेल आणि रिॲक्शन फोर्स जर जास्त असेल तर ते रोटेट होईल का, नाही. मग काय होणार आहे, फ्रिक्शन लाईनिंग 2 प्लेट काय म्हणजे जे क्लचची जी फ्लाय व्हीलची साईड आहे ती काय करणार, रोटेट व्हायचे प्रयत्न करणार आणि पण इकडचं रिॲक्टिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे रोटेट होणार नाही. मग तो जो ॲप्लाय केलेला फोर्स आहे ते ह्या स्प्रिंगमध्ये स्टोअर होणार आणि ह्या स्प्रिंग नंतर एका स्टेजला कॉम्प्रेस होणार. पण एक स्टेजला त्याचं लिमिट संपल्यानंतर ह्या सगळ्या स्प्रिंग 4 स्प्रिंग काय करणार, त्यांचा नाही का स्टोअर झालेला फोर्स रिटेन फोर्स ॲप्लाय करणार आणि त्यावेळेस आणि प्लस शाफ्टकडनं आलेला फोर्स, या 2 फोर्सची समेशन होऊन ऑटोमॅटिक तो जो नॉन रोटेटिंग मेंबर आहे तो रिॲक्टिव्ह फोर्सपेक्षा इकडनं ॲप्लाय झालेला फोर्स डबल होणार आणि त्यावेळेस मग काय होणार, दोन्ही प्लेट रोटेट व्हायला स्टार्ट होणार. म्हणजे हे एक फंक्शन आहे. प्लस रोटेशन होताना तिथं जर व्हायब्रेशन प्रोड्यूस झाले तर ते व्हायब्रेशन सस्टेन करायचं काम कोण करणार आहे, ह्या स्प्रिंग करणार आहे. ठीक आहे. तर इथं त्याचं ते ॲनिमेशन आहे, तर तुम्हाला समजलाच नाही हो. ठीक आहे. तर याचं डबल फंक्शन आहे. तर ज्यावेळेस व्हायब्रेशन होतं त्यावेळेस पण इथं हे सस्टेन करायचं काम करतो. बघा या स्प्रिंग प्रेस होत्या, प्रेस झाल्यानंतर ना तो जो ॲप्लाइड टॉर्क हा डबल होतो. ठीक आहे. आणि मग हे रोटेट व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे इनिशियली जर खूप जास्त हाय लोड असेल तर त्या केसमध्ये ह्या स्प्रिंगचं वर्क होणार आहे. म्हणजे गाडी जर कमी असेल तर त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत नाही. पण गाडी जर ओव्हरलोड केली आणि मग इनिशियली पिकअप नाही का, इनिशियली गाडीला रेस्ट कंडिशनमधून मोशन कंडिशनमध्ये यायसाठी हाय टॉर्क लागतो. मग इंजिनची कॅपॅसिटी जेवढी तेवढा तो फर्स्ट गिअरवरती टॉर्क ट्रान्समिट करतो. बट तरी पण गाडी जर मोशन कंडिशनमध्ये येत नसेल तर ह्या स्प्रिंग काय होतात, त्या कंडिशनमध्ये प्रेस होत्या ऑटोमॅटिक आणि प्रेस झाल्यानंतर ह्या स्प्रिंग काय करत्या, स्प्रिंग बॅक इफेक्ट प्रोड्यूस करत्या. तो इफेक्ट प्लस इंजिनने अप्लाय केलेला टॉर्क तो काय होतो, डबल होतो आणि मग ऑटोमॅटिक गाडी काय होती, रोटेट व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे.
मग बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंगल प्लेट क्लच. इथं काय गिअर चेंजिंग इज इझियर दॅन कोन क्लच बिकॉज ऑफ पेडल मुवमेंट इज लेस. तर बघा इथं काय आहे की हा जो क्लच आहे हा बेटर आहे, हा 4 व्हीलर आणि ट्रक्स वगैरे मध्ये यूज केला जातो, कारण की याच्यामध्ये गिअर चेंजिंग इझी राहतं. ठीक आहे. इट इज मोर रिलायबल बिकॉज ऑफ इट डज नॉट सफर्स अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ब्लाइंडिंग ऑफ कोन्स. बघा आता कोन आणि कप जर अरेंजमेंट असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की त्या फ्रिक्शन लाईनिंग जे आहे ते चिटकून राहते कशाला, त्या सरफेसला, आणि त्याच्यामुळे त्याची लाईफ कमी राहते. पण हे सिंगल प्लेट क्लच काय की त्याला चिटकून राहत नाही, ज्यावेळेस रिलीज केली ऑटोमॅटिक रिलीज होऊन जाते. ठीक आहे. तर ते एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस बघा, द स्प्रिंग हॅव मोर स्टिफ हेन्स ग्रेटर द फोर्स आर अप्लाइड. बघा आता याच्यामध्ये काय आहे की जे ॲक्सियल थ्रस्ट प्रोड्यूस करणारे ज्या स्प्रिंग आहे त्यांची स्टिफनेस जास्त जर असेल तर ड्रायव्हरला जास्त फोर्स त्याच्यावरती अप्लाय करावा लागतो. हे एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. हे काय मायनर ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, म्हणून इथं दिलंय म्हणून सांगितलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ सिंगल प्लेट क्लच. याचे ॲप्लिकेशन्स बघा, 4 व्हीलर्स लाईक ट्रक, जीप, फियाट 1100, अशोका लोयलँड, टाटा सिरिया. हे काय त्याचे ॲप्लिकेशन्स या गाड्यांमध्ये सिंगल प्लेट क्लच यूज केला जातो. तुम्ही जर आपल्या लॅबमध्ये बघितलं असेल तर तिथं आपल्याकडे सिंगल प्लेट क्लचमध्ये ड्युअल क्लच पण आहे आणि सिंगल प्लेटचा सिम्पलवाला क्लच पण आहे. आता याच्यामध्ये दुसरा टाईप बघा, डायफ्राम टाईप. जसं मी तुम्हाला इथं 2 दाखवले ते बघा. तर आपण आता याच्यामधला हा बघितला. ठीक आहे. हा कोणता होता, कॉईल स्प्रिंगवाला. आता आपल्याला हा डायफ्रामवाला बघायचा. हा डायफ्रामवाला जास्त यूज केला जातो. ठीक आहे. आपल्या लॅबमध्ये पण हा डायफ्रामवालाच आहे, कॉईल स्प्रिंगवाला नाही. तर डायफ्रामवाला क्लच बघा. 1 मिनिट मी पाणी पितो. ठीक आहे. तोपर्यंत त्याचं ॲनिमेशन असेल तर लावून ठेवतो. ठीक आहे. तो ॲनिमेशन बघा. तर बघा आता इथं हा काय आहे, सिंगल प्लेट क्लचच आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे की फक्त आपण डायफ्राम यूज करणार आहे. काय करणार आहे, डायफ्राम. आता कॉईल स्प्रिंगच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण इथं काय बसवलंय, डायफ्राम बसवलाय. ठीक आहे. तर बघा ही डायफ्राम स्प्रिंग आहे. डायफ्राम स्प्रिंग म्हणजे एक अशी स्प्रिंग आहे बघा, इथं ॲनिमेशनमध्ये तुम्हाला सांगतो. तर बघा ही डायफ्राम जो आहे ना, तो ज्यावेळेस आपण त्याच्या सेंटरला प्रेस केला की तो ॲक्सियल डायरेक्शनमध्ये बॅक साईडला येतो. म्हणजे काही सेंट्रली जर त्याला पुढच्या साईडला प्रेस केलं की तो ॲक्सियली म्हणजे ॲक्सियली जर आपण त्याला प्रेस केलं तर तो पेरिफेरी काय, त्याचा पेरिफेरी म्हणजे परिमिती, तो ऑटोमॅटिक काय होणार, बॅक साईडला येणार. आणि जर आपण त्याचा जो सेंटर आहे म्हणजे त्याचं जे ॲक्सियल डायरेक्शन आहे त्याला ॲक्सियल डायरेक्शनला जर रिलीज केलं म्हणजे सोडून दिलं तर तो ऑटोमॅटिक काय होणार, त्याची जी पेरिफेरी ती पुढे जाणार. म्हणजे त्याची ती खासियत आहे बघा. इथं समोर, इथं जर मध्ये प्रेस केला तर तो समोर जातो, बट ही बॅक साईड काय होती, मागे येते. आणि जर सोडून दिला तर त्याची पेरिफेरी काय होती, पुढे जाते. ठीक आहे. हे त्याचं एवढं स्पेशल आहे. डायफ्राम स्प्रिंग तुम्ही बघितलेली असेल तर इथं बघा सगळ्यात पहिली इथं काय आहे, फ्लायव्हील. हे काय आहे, फ्लायव्हील आहे. आणि या फ्लायव्हीलला अटॅच काय असणार आहे, इंजिन शाफ्ट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं मध्ये ही प्रेशर प्लेट आहे, सॉरी फ्रिक्शन प्लेट आहे बघा. ही तीन जे दिलेले ना, हे काय आहे, प्रेशर प्लेट आहे. हे मधलं सेंटर आहे. त्याच्यानंतर ना इथं फ्रिक्शन लाईनिंग राहते याच्यामध्ये. हे बघा ही काय पूर्ण हे 3 जे दिसते ना, या तीन काय फ्रिक्शन प्लेट आहे किंवा क्लच प्लेट आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं ही प्रेशर प्लेट. ही कोणती प्लेट आहे, ही प्रेशर प्लेट आहे बघा, ही दाखवली. ही कोणती प्लेट आहे, प्रेशर प्लेट. त्याच्यानंतर हा काय आहे, डायफ्राम आहे. हा काय आहे, डायफ्राम स्प्रिंग आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं हे कवर दिलेलं आहे. आता हे कवर डायरेक्ट ह्या फ्लायव्हीललाच अटॅच राहतं. त्याच्यानंतर ना प्रेशर प्लेट असेंब्ली दाखवली आहे इथं मध्ये. तर इथं बघा इथं मध्ये फ्रंट पायवोट रिंग आहे. इथं काय, फ्रंट पायवोट रिंग आहे. त्याच्यानंतर हा डायफ्राम आहे. मग बघा आता ज्यावेळेस
गाडी नाही का, म्हणजे आपण क्लच पेडल जर प्रेस करेल नसेल तर हा जो क्लच आहे तो काय यंगेज पोझिशनला राहणार आहे. त्यावेळेस डायफ्रामची पोझिशन बघा अशी राहणार आहे, म्हणजे तो काय की ॲक्सियली बॅक साईडला आहे पण पेरिफेरीला समोरच्या बाजूला आहे. आणि समोर असल्यामुळे ही प्रेशर प्लेट या फ्रिक्शन प्लेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली आणि ही फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट आणि हा फ्लायव्हील यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट झालेला आहे. आणि या कॉन्टॅक्टमुळे काय होणार आहे, इंजिनमधून जी पॉवर येणार आहे ती फ्लायव्हीलमधून इंजिन शाफ्ट थ्रू इकडं क्लचच्या शाफ्टला ट्रान्समिट होणार आहे. पण ज्यावेळेस आपण इकडं हे प्रेस करणार आहे, ठीक आहे, ज्यावेळेस आपण हे प्रेस करणार आहे त्यावेळेस हा पेरिफेरी काय होणार, समोर जाणार. सॉरी, ॲक्सियली आपण काय करणार, त्याला प्रेस करणार, म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट अरेंजमेंट दिली जाते. हे ज्यावेळेस प्रेस होणार त्यावेळेस त्याचा सेंटर जो आहे तो पुढे जाणार, बट पेरिफेरी ऑटोमॅटिक काय होणार, बॅक साईडला येणार. आणि पेरिफेरी बॅक साईडला आला की हे काय होणार, मागच्या साईडला सरकणार. आणि इथं ही जी प्रेशर प्लेट, फ्रिक्शन प्लेट आहे यांच्यामधला कॉन्टॅक्ट रिलीज होणार आणि फ्लायव्हील, प्रेशर प्लेट, फ्रिक्शन प्लेट हे एकमेकींपासून फ्री होणार आणि फ्री झाल्यामुळे पॉवर फ्लो व्हायचं बंद होणार. बघा पुढच्या याच्यामध्ये त्याचं ॲनिमेशन दाखवलेलं आहे. तर बघा इथं दाखवलेलं आहे बघा. आता काय आहे की हे फ्लायव्हील आहे, तुम्ही ही पण डायग्राम काढू शकता, ती पण काढू शकता, ठीक आहे. तर ह्या डायग्रामचं एंगेज आणि डिसएंगेज पोझिशन दाखवले बघा. तर पुढे बघा इथं डायफ्राम, हे बघा आपण ज्यावेळेस प्रेस करतो, प्रेस केल्यानंतर हे अरेंजमेंट थ्रू हायड्रोलिक ऑइल काय होतं इथं जातं आणि हा लिव्हर काय होतं समोरच्या बाजूला येतो, ठीक आहे. हा लिव्हर काय समोरच्या बाजूला येतो बघा, इथं डिटेलच दाखवलंय. तर हा लिव्हर जर समोर आला, मग समोर आल्यानंतर काय होणार आहे, हा जो आहे हा समोर आला की हा काय होणार, बॅक साईडला मूव्ह होणार. मग बॅक साईडला मूव्ह झाला म्हणजे याचा अर्थ काय की याचा पेरिफेरी बॅक साईडला म्हणजे ॲक्सियली तो पुढे जाणार आणि पेरिफेरी मागे येणार. मग पेरिफेरी माग आला की प्रेशर प्लेट, फ्रिक्शन प्लेट काय होणार, एकमेकींपासून रिलीज होणार. आणि ज्यावेळेस आपण हे सोडून देणार त्यावेळेस हे मागं येणार आणि हे मागं आलं की हे पुढे येणार. हे पुढे आलं म्हणजे पेरिफेरी समोर जाणार, सेंटर मागं येणार, ठीक आहे. तर इथं हे 3D अरेंजमेंट दाखवली आहे, हे ॲनिमेटेड आहे, ठीक आहे. तर बॅक साईडला बघा आता तर बघा इथं लक्ष द्या. आता हे काय फ्लायव्हील आहे, ठीक आहे. ही मध्ये इथं फ्रिक्शन प्लेट आहे बघा, या फ्रिक्शन प्लेटला इथं इकडच्या बाजूनं फ्रिक्शन लाईनिंग आहे, इकडच्या बाजूनं फ्रिक्शन लाईनिंग आहे. ही काय आहे, हे काय आहे, प्रेशर प्लेटचा पार्ट आहे हा येल्लो कलरचा, ठीक आहे. ही काय आहे, प्रेशर प्लेट आहे. त्याच्यानंतर हिला अटॅच करेल आपण डायफ्राम, काय अटॅच करेल, डायफ्राम. आता बघा ज्यावेळेस यंगेज पोझिशन राहणार आहे त्यावेळेस डायफ्राम असा स्ट्रेट राहणार आहे, ठीक आहे. आणि हे लिव्हर इकडे राहील. पण ज्यावेळेस आपण हे लिव्हर प्रेस करणार त्यावेळेस काय होणार, हे समोर जाणार, काय होणार, समोर जाणार म्हणजे हे इकडे जाणार. हे आपण इथं म्हणजे नाही का फलक्रम थ्रू अटॅच केलेलं आहे, तिकडं क्लच पेडल प्रेस झालं की हे समोर जाणार. मग हे समोर गेल्यानंतर हा डायफ्राम असा कर्व शेपमध्ये म्हणजे ॲक्सियली पुढे गेला, म्हणजे सेंटरला पुढे गेला आणि पेरिफेरीला बॅक साईडला आला. बघा इथं बॅक साईडला ॲरो काढलेले, ठीक आहे. ॲक्सियली काय होणार, बॅक साईडला येणार. मग ज्यावेळेस हे बॅक साईडला येणार त्यावेळेस प्रेशर प्लेटनी एक्झर्ट केलेलं प्रेशर फ्रिक्शन प्लेटवरचं ते रिलीज होणार आणि त्याच्यामध्ये काय होणार, यांच्यामधला कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट होऊन जाणार. बघा इथं नाव दिलेलं आहे प्रेशर प्लेट डायफ्राम रिलीज द बेरिंग. इथं बेरिंग बसवलेलं राहते, ठीक आहे. आणि मग त्यावेळेस इथं क्लच हा डिसएंगेज पोझिशनमध्ये येणार, ठीक आहे. ज्यावेळेस आपण प्रेशर नाही का म्हणजे क्लच प्लेटल रिलीज करणार त्यावेळेस ऑटोमॅटिक हे त्याच्या होम पोझिशनला येणार, कारण की डायफ्राम स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग फोर्स स्टोअर होणार आणि तो परत स्प्रिंग बॅक इफेक्ट प्रोड्यूस करणार, ठीक आहे. मग त्यावेळेस त्याची होम पोझिशन येणार. बघा इथं ॲनिमेशन दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा हे फ्लायव्हील तिथंच राहतं, ही फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट काय होती, कनेक्ट डिस्कनेक्ट होती. मग डायफ्राम प्रेस झाला की डायफ्राम ऑपरेट झाला की ते काय होणार, डिस्कनेक्ट होणार. ज्यावेळेस आपण रिलीज करणार त्यावेळेस ते ऑटोमॅटिक यंगेज पोझिशनमध्ये ठेवायचं काम करणार, ठीक आहे. म्हणजे काय आहे की पहिल्या क्लचमध्ये कॉईल स्प्रिंग होत्या, इथं काय करलं त्यांनी डायफ्राम बसवलाय. तर ही ब्लॉक डायग्राम आहे, तुमच्या जर पेपरला आला तर तुम्हाला ही काढावं लागेल. मग बघा एंगेज पोझिशनची आहे, ही डिसएंगेज पोझिशनची. मग तुम्हाला जर वर्किंग विचारलं तर शक्यतो तुम्ही दोन्ही डायग्राम काढायच्या, पण वेळ नसेल तर एक काढली तरी चालेल एंगेज पोझिशनवाली, ठीक आहे. आणि ॲक्च्युअल डायग्राम बघा ही डायफ्रामची. आणि इथं याचं 3D ॲनिमेशन बघा, हे बॅक साईडला जातं, हे बॅक साईडला आलं की हे पुढे जातं आणि हे पुढे गेलं की हे पाठीमागे येतं, ठीक आहे. तर बघा डायफ्राम क्लच हॅज इनपुट शाफ्ट ॲज इंजिन शाफ्ट ऑन विच फ्लायव्हील इज फिक्स. मग बघा डायफ्राम क्लचमध्ये इनपुट शाफ्टवरती इनपुट शाफ्ट हा इंजिनचा राहतो आणि त्याच्यावरती फ्लायव्हील अटॅच केलेलं राहतं, ठीक आहे. द आउटपुट शाफ्ट इज क्लच शाफ्ट. इनपुट शाफ्ट फ्लायव्हीलचं शाफ्ट आहे म्हणजे इंजिनचं शाफ्ट आहे आणि आउटपुट शाफ्ट हा क्लचचा शाफ्ट आहे, ठीक आहे. तर क्लच प्लेट इज प्रेस बिटवीन फ्लायव्हील प्रेशर प्लेट बाय युझिंग द डायफ्राम. बघा क्लच प्लेट जी राहते ती फ्लायव्हील आणि प्रेशर प्लेटच्या मध्ये राहते आणि ज्यावेळेस
डायफ्राम त्याला नाही का प्रेशर एक्झर्ट करणार आहे, त्यावेळेस हे तिन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. ठीक आहे. इन डायफ्राम क्लच इन्स्टेड ऑफ हेलिकल कॉईल डायफ्राम टाईप स्प्रिंग इज यूज. आता बघा आपण पहिल्या क्लचमध्ये कॉईल स्प्रिंग यूज करीत होतो स्प्रिंग बॅक इफेक्ट प्रोड्यूस करायसाठी, तर त्यांच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण इथं काय बसवणार आहे, डायफ्राम बसवणार आहे. ठीक आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज डायफ्राम क्लच. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, डायफ्राम क्लच म्हणतात. ठीक आहे. अदर कंपोनंट आर फ्रिक्शन लाइनिंग थ्रू आउट बेरिंग, त्याच्यानंतर पायवोट रिंग. बघा अदर कंपोनंट्स कुठले कुठले, फ्रिक्शन लाइनिंग आहे कशावरती राहणार आहे, क्लच प्लेटवरती राहणार आहे किंवा फ्रिक्शन प्लेटवरती राहणार आहे. आणि थ्रू आउट बेरिंग, आता ही थ्रू आउट बेरिंग तिथं अटॅच करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पायवोट रिंग, पायवोट काय करणार, ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करणार त्यावेळेस ते ऑपरेट व्हायचं काम करणार. ठीक आहे. डायफ्राम क्लच युजेस डायफ्राम इन्स्टेड ऑफ हेलिकल कॉईल स्प्रिंग, hence it is called as diaphragm clutch. ठीक है. The clutch plate is pressed between flywheel and pressure plate by the diaphragm force. This engaged position of the clutch during which power or torque is transmitted from the engine flywheel to gearbox. बघा ज्यावेळेस क्लच पेडल प्रेस नसणार आहे त्यावेळेस फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट आणि फ्लायव्हील एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. ते कॉन्टॅक्टमध्ये कसं काय राहणार आहे, कारण की डायफ्राम स्प्रिंग जी आहे त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करणार आहे, म्हणजे फोर्स अप्लाइड ठेवणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इंजिन शाफ्टमधून पॉवर ट्रान्समिट होणार गिअरबॉक्सकडं. पण ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करणार, टू डिसएंगेज द क्लच एफर्ट इज अप्लाइड ऑन थ्रस्ट बेरिंग. मग बघा ज्यावेळेस आपण एफर्ट अप्लाय करणार आहे कशावरती, on the thrust bearing. Actually on the clutch pedal thrust bearing is moves axially towards diaphragm. आणि ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करणार आहे त्यावेळेस थ्रस्ट बेरिंग काय होणार, स्लाइड होणार. आणि स्लाइड झाल्यानंतर काय होणार, फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट एकमेकांपासून दूर जाणार. आणि बघा मग इथं सांगितलेलं आहे, डायफ्राम फोर्स सेंट्रल पोर्शन ऑफ द डायफ्राम मूव्स फॉरवर्ड, द थ्रस्ट बेरिंग मूव्स ॲक्सियली टुवर्ड्स द डायफ्राम. त्याच्यानंतर फोर्स सेंट्रल पोर्शन ऑफ द डायफ्राम मूव्स टुवर्ड्स द फ्लायव्हील. मग बघा आता सेंटर पोर्शन जो आहे सेंटरचा डायफ्रामचा तो काय होणार, थ्रस्ट बेरिंगकडे मूव्ह होणार, म्हणजेच फ्लायव्हीलकडे मूव्ह होणार. आणि फ्लायव्हीलकडे मूव्ह झाला की त्याचा ॲक्सियल पेरिफेरी जो आहे बघा, दिस फेनॉमेनॉन कॉजेस द पेरिफेरी पोर्शन ऑफ द डायफ्राम मूव्स इन ऑपोजिट डायरेक्शन, देअर बाय कॉजिंग द बॅकवर्ड मूवमेंट ऑफ प्रेशर प्लेट, दस द फ्री द क्लच प्लेट अँड क्लच इज डिसएंगेज. म्हणजे बघा ज्यावेळेस आपण क्लच पेडल प्रेस करणार त्यावेळेस जी थ्रस्ट बेरिंग आहे ती काय करणार, डायफ्रामला त्याच्या सेंटर पॉईंटला फ्लायव्हीलकडे मूव्ह करणार. बट तो पॉईंट जर फ्लायव्हीलकडे मूव्ह झाला की पेरिफेरी ऑटोमॅटिक त्याच्या अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होणार, म्हणजे बॅक साईडला मूव्ह होणार. आणि बॅक साईडला मूव्ह झाल्यामुळे काय होणार, क्लच प्लेट, फ्रिक्शन प्लेट आणि फ्लायव्हील एकमेकांपासून डिस्कनेक्ट होणार. आणि डिस्कनेक्ट झाल्यामुळे क्लच हा डिसएंगेज पोझिशनला येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं ही जी थ्रस्ट बेरिंग ही काय करणार, प्रेस करणार. प्रेस केल्यामुळं सेंटर जे आहे ते फ्लायव्हीलकडे मूव्ह होणार आणि पेरिफेरी बॅक साईडला मूव्ह होणार. ठीक आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये या डायफ्राम स्प्रिंगचं खासियत आहे ती काय आहे, सेंट्रली जर आपण प्रेस केली की पेरिफेरी बॅकला येणार आणि जर आपण सेंट्रली रिलीज केला की पेरिफेरी पुढे जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं त्याचं वर्किंग बघा, तुम्ही ही पण डायग्राम काढू शकता. या डायग्राममध्ये फ्लायव्हील, क्लच वगैरे दाखवलेलं आहे, कव्हर. त्याच्यानंतर हे फलक्रम आहे. ठीक आहे. ही बेरिंग आहे, ही बेरिंग काय करते, याला प्रेस करते, याला प्रेस केलं की हा पेरिफेरीला बॅक साईडला येतो. नंतर एंगेज पोझिशनची डायग्राम ही डिसएंगेज पोझिशनची डायग्राम. नंतर बघा डायफ्राम ॲडव्हान्टेजेस. क्लच इज कॉम्पॅक्ट. आता काय की सिंगल डायफ्राम असल्यामुळं ह्या क्लचची साईज काय होती, आणखीन कमी होती कॉईल स्प्रिंगपेक्षा. डायफ्राम एक्झर्ट्स युनिफॉर्म प्रेशर. आणि कॉईल स्प्रिंगमध्ये काय होतं माहिती का, 6 स्प्रिंग राहत्या, 6 किंवा 7 राहत्या, म्हणजे जेवढ्या असतील तेवढ्या. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्प्रिंगचा परफॉर्मन्स हा अल्टिमेट त्या क्लचचा परफॉर्मन्स इंडिकेट करणारे. म्हणजे काय की एखादी स्प्रिंग जर खराब झाली तर तिथं क्लचचा परफॉर्मन्स काय होणार, रिड्यूस होणार. बट इथं काय की सिंगल डायफ्राम स्प्रिंग आहे आणि डायफ्राम स्प्रिंग सिंगल असल्यामुळे काय की तिचा परफॉर्मन्स जसा राहील त्याच्यानुसार ह्या क्लचचा आउटपुट राहणार आहे. जर ती खराब झाली, आपण जर चेंज केली तर मग काय की पुन्हा आपलं आउटपुट मेंटेन होणार आहे. पण तिथं काय की खूप सारे स्प्रिंग आहे, मग प्रत्येक स्प्रिंगच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय की युनिफॉर्म प्रेशर एक्झर्ट होईल याची गॅरंटी नाही. बट इथं सिंगल असल्यामुळे युनिफॉर्म प्रेशर एक्झर्ट होतं. बॅलन्सिंग ऑफ द स्प्रिंग इज सिम्पल. आता या स्प्रिंगचं डायनामिक बॅलन्सिंग करणं सोपं राहतं, जेणेकरून काय की जेवढं जास्त बॅलन्स राहील क्लच तेवढं त्याचा इनर्शिया इफेक्ट कमी प्रोड्यूस होणार आहे आणि रोटेशन स्मूथ होणार आहे. ठीक आहे.
मग बघा इथं एक्सप्लोडेड व्ह्यू पण दाखवलं आहे. ॲक्च्युली हा गिअर बॉक्स आहे. त्याच्यानंतर बघा इथं एक क्लचचं पेडल आहे. बघा ही थ्रस्ट बेरिंग आहे. ही काय करणार, या डायफ्रामला प्रेस करणार. त्याच्यानंतर ही प्रेशर प्लेट आहे. ही मध्ये इथं फ्रिक्शन प्लेट आहे. त्याच्यानंतर ही फ्लाय व्हील आहे. ठीक आहे. मी ॲक्च्युली हा त्या याच्यातनं घेतलेला व्ह्यू कशामध्ये, तर ब्राउचर म्हणत्या त्याला, काय म्हणतात बघा, डिटेल व्ह्यू राहतो एक. प्रत्येक फोर व्हीलरचं एक्सप्लोडेड व्ह्यूचं एक बुक राहतं, त्या बुकमधून घेतलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला डिफरन्स पेपरमध्ये, आता बघा पेपरमध्ये जर सिंगल प्लेट क्लचवरती जर क्वेश्चन आला तर डायफ्रामवरती सिंगल प्लेट, कॉईल स्प्रिंगवरती आला तर डायफ्रामवरती येणार नाही, डायफ्रामवरती आला तर त्याच्यावरती येणार नाही. ठीक आहे. जनरली असं होतं. आणि दोघांवरती जर नाही आला तर डिफरन्स 100% येणार. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही तिन्ही गोष्टी करून ठेवायच्या. आता डिफरन्स बघा काय काय राहतं दोघांमध्ये. सिंगल प्लेट क्लचमध्येच कॉईल स्प्रिंग क्लच आणि डायफ्राम क्लच, हे दोघं पण काय सिंगल प्लेट क्लच आहे. ठीक आहे. सिंगल प्लेट दोन्ही पण. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ फ्लाय व्हील, प्रेशर प्लेट, क्लच प्लेट अँड फ्रिक्शन लाईनिंग अलॉंग विथ द कॉईल स्प्रिंग. बघा याच्यामध्ये काय काय राहतं, फ्लाय व्हील राहतं, प्रेशर प्लेट राहते, क्लच प्लेट राहते, फ्रिक्शन लाईनिंग राहते क्लच प्लेटला, आणि त्याच्यासोबत कॉईल स्प्रिंग राहते. आणि सिंगल डायफ्राम क्लचमध्ये काय राहतं, टू प्रोड्यूस रिक्वायर्ड प्रेशर फॉर एंगेजमेंट अँड डिसएंगेजमेंट कोनिकल स्प्रिंग आर यूज. कोनिकल स्प्रिंग म्हणजे डायफ्राम यूज केला जातो. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ कॉईल स्प्रिंग. मग याच्यामध्ये पण हे 3 पार्ट राहणारच आहे. फक्त इन्स्टेड ऑफ कॉईल स्प्रिंग देअर इज डायफ्राम. इट्स रिक्वायर रिलीज लिव्हर कॉईल स्प्रिंग आर अरेंज सर्कमफरन्शियली टू प्रोड्यूस ॲक्शियल फोर्स ऑन प्रेशर प्लेट. बघा याच्यामध्ये रिलीज म्हणजे याच्यामध्ये पण लिव्हर राहतं, याच्यात पण लिव्हर राहतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जी प्रेशर प्लेट, फ्रिक्शन प्लेट आणि फ्लाय व्हील यांचं कॉन्टॅक्ट म्हणजे यंगेस्ट ठेवायसाठी काय केलं जातं, कॉईल स्प्रिंग यूज केल्या जातात. त्या काय करतात, त्या प्रेशर प्लेटवरती ऑलवेज प्रेशर मेंटेन ठेवते, ॲक्शियल फोर्स, जेणेकरून हे तिन्ही पण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. ठीक आहे. मग इट रिक्वायर्स नो रिलीज लिव्हर अँड स्प्रिंग ॲक्ट ॲज अ सिरीज ऑफ लिव्हर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की याला रिलीज लिव्हर लागत नाही. आपण जर हे पेडल सोडून दिलं ऑटोमॅटिक ते काय होणार, बॅक साईडला येणार. इथं पण बॅक साईडला येतं, फक्त इथं काय की त्या स्प्रिंग ठेवावं लागतं बॅक साईडला येण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर नीड टू एक्झर्ट हाय प्रेशर टू होल्ड द क्लच आउट एंगेजमेंट. ठीक आहे. मग इथं काय आहे की ड्रायव्हरला जास्त प्रेशर एक्झर्ट करावं लागतं कशावरती, त्या पेडलवरती. कारण त्या पेडलला पण आपल्याला काय करतं, बॅक साईडला येण्यासाठी एक ॲक्सियल स्प्रिंग द्यावं लागते. ठीक आहे. तसं याच्यामध्ये द्यायची गरज नाही. ड्रायव्हर हॅज नॉट एक्झर्ट हाय पेडल प्रेशर टू होल्ड द क्लच आउट एंगेजमेंट. ठीक आहे. म्हणजे काय की क्लचला एंगेज डिसएंगेज करायसाठी जास्त प्रेशर लागणार नाही. लेस कॉम्पॅक्ट मीन स्टोरिंग एनर्जी कम्पेअर टू डायफ्राम. बघा याच्यामध्ये काय आहे, लेस कॉम्पॅक्ट मीन स्टोरिंग एनर्जी कम्पेअर टू डायफ्राम. ह्याच्यामध्ये काय होतं की त्या ज्या 6 स्प्रिंग राहतात ते जास्त रिस्टोरिंग एनर्जी हे करू शकत नाही. ठीक आहे. आणि मोर कॉम्पॅक्ट मीन्स स्टोरिंग एनर्जी ऑफ द कॉईल स्प्रिंग. आता काय आहे की हा याचं काय आहे, लेस कॉम्पॅक्ट राहतो. म्हणजे काय होतं की आपल्याला जर जास्त प्रेशर एक्झर्ट करायचं असेल प्रेशर प्लेट, फ्लायव्हील आणि फ्रिक्शन प्लेटवरती, तर आपल्याला तेवढं जास्त स्प्रिंग द्यावं लागतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे याची साईज काय होती, इन्क्रीज होती. आणि हा काय जास्त कॉम्पॅक्ट राहतो कारण की याच्यामध्ये सिंगल डायफ्राम स्प्रिंग राहते आणि ती काय करते, प्रेशर एक्झर्ट करून ठेवायचं काम करते. त्याच्यानंतर कॉईल स्प्रिंग हॅज टेंडन्सी टू डिस्टॉर्ट इन ट्रान्सवर्स डायरेक्शन ॲट द हाय स्पीड. बघा ज्यावेळेस ही कॉईल स्प्रिंग राहते याच्यामध्ये टेंडन्सी राहते डिस्टॉर्शन्स होण्याची ट्रान्सवर्स डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लेस अफेक्ट द सेंट्रीफ्युगल फोर्स, इट विथस्टँड हायर रोटेशनल स्पीड. आता कॉईल स्प्रिंगमध्ये टेंडन्सी राहते डिस्टॉर्शन्स होण्याची, बट हे जे डायफ्राम याच्यामध्ये टेंडन्सी तशी नसती. ठीक आहे. त्याच्यानंतर लोड डिफ्लेक्शन कर्व इज लिनियर. आता बघा लोड डिफ्लेक्शन कर्व, आता याचं काय की जर आपण असा ग्राफ जर ड्रॉ केला डिफ्लेक्शनचा, तर ह्यो कसा राहतो, लिनियर राहतो. आणि इथं काय लोड डिफ्लेक्शन कर्व इज नॉन लिनियर व्हेन द क्लच फेस इज वियर फोर्स ऑन द प्लेट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. ठीक आहे. याच्यामध्ये हळूहळू फोर्स इन्क्रीज होतो. याच्यामध्ये काय डिफ्लेक्शन लिनियर राहतं विथ द वियर ऑफ क्लच फेसिंग स्प्रिंग हॅज लेस डिफ्लेक्शन अँड अप्लाय द फोर्स अगेन्स्ट द क्लच. बघा जर आपली जी प्रेशर प्लेट आहे म्हणजे ज्या क्लच प्लेट आहे त्या जर वियर झाल्या तर याच्यामध्ये काय होतं, वियर जरी झाल्या तरी पण याची पोझिशन काय आहे की याचा जो कर्व भेटणार तो लिनियरच भेटणार आहे.
बट याच्यामध्ये काय होतं, जर ती फ्रिक्शन प्लेट वेअर झाली तर आपल्याला तिथं नॉन लिनियर भेटणार आहे. म्हणजे इथं ग्रॅज्युअली एंगेजमेंट म्हणजे जे आपल्याला पिकअप म्हणतो आपण गाडीला, तर ते पिकअप कमी होणार आहे. कशामध्ये? डायफ्राममध्ये. पण याच्यामध्ये पिकअप मेंटेन राहणार आहे, कारण की याच्यामध्ये जे ॲक्शियल थ्रस्ट आहे त्या स्प्रिंग काय करणार, इक्वलच एक्झर्ट करणार जरी पूर्ण प्लेट वेअर झाली तरी सुद्धा. ठीक आहे, हे त्याचे काय होते, हे त्यांच्यामधला डिफरन्स होता. ठीक आहे, हा डिफरन्स पेपरला येतो, तर हे तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे, तर नेक्स्ट पेजवरती बघू आपण काय दिलेलं आहे. आता पुढच्या पेजवरती दिलेलं आहे मल्टीप्लेट क्लच. तर मल्टीप्लेट क्लच हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, मग आपला मल्टीप्लेट क्लच झाला. याच्यामध्ये परत आपल्याला डिफरन्स बघायचं सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लच, आणि मग आपलं हे कम्प्लीट झालं. ठीक आहे, क्लचचा पॉईंट. तर बघा मग आज आपण काय काय बघितलं. सिंगल प्लेट क्लच बघितला. सिंगल प्लेट क्लचमध्ये त्याच्या आधी आपण क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशन नंतर सिंगल प्लेट क्लच. सिंगल प्लेट क्लचमध्ये सिंगल प्लेट राहते, एकाच प्लेटला फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल दिलेलं राहतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉईल टाईप आणि दुसरा बघितला आपण डायफ्राम टाईप. ठीक आहे, तर कॉईल टाईपमध्ये कॉईल स्प्रिंग दिलेला राहत्या ॲक्शियल प्रेशर प्रोड्यूस करायसाठी, आणि याच्यामध्ये डायफ्राम दिलेला राहतो. तो डायफ्राम काय करतो, ॲक्शियल प्रेशर एक्झर्ट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण दोघांमधला डिफरन्स बघितला. तर डिफरन्समध्ये तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवायचं, कॉईल स्प्रिंगमध्ये कॉईल स्प्रिंग यूज केला जातं, डायफ्राममध्ये डायफ्राम यूज केला जातो. त्याच्यानंतर दोन्हीमध्ये पण लिव्हर राहतं, पण ह्या लिव्हर याचं जे कॉईल स्प्रिंगचं लिव्हर आहे त्याला आपल्याला एक एक्स्ट्रा स्प्रिंग द्यावं लागते त्याच्या होम पोझिशनला येण्यासाठी. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याच्या होम पोझिशनला येण्यासाठी कुठल्याही प्रकारची स्प्रिंग द्यावं लागत नाही. ड्रायव्हरला हाय प्रेशर एक्झर्ट करावं लागतं, कारण की त्याच्यामध्ये आपण स्प्रिंग दिलेली राहते कशाला, पेडलला पण. मग ते पेडल प्रेस करायचं, प्लस वरतून त्याच्यामध्ये असणारी स्प्रिंग पण प्रेस करायची, म्हणजे डबल एफर्ट लागतं. इथं तशी काही लागत नाही. त्याच्यानंतर हा जास्त कॉम्पॅक्ट नसतं, हे कॉम्पॅक्ट राहतं. कॉईल स्प्रिंगची टेंडन्सी राहते डिस्टॉर्शन्स होण्याची, पण याच्यामध्ये डिस्टॉर्शन्स होण्याची काही टेंडन्सी नसती. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स पण जास्त, म्हणजे याचा इक्वली बॅलन्स राहतो. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन कर्व याचा लिनियर भेटतो, फक्त याचा लिनियर भेटत नाही एवढंच. याचं फक्त एक मायनस पॉईंट आहे, बाकी सगळे प्लस पॉईंट आहे ॲज कम्पेअर टू कॉईल स्प्रिंग. ठीक आहे, आणि याचं एकच प्लस पॉईंट आहे की याच्यामध्ये आपल्याला जी कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे जे पिकअप आहे, क्लचचा परफॉर्मन्स आहे, म्हणजे क्लच जरी जुना झाला, क्लच प्लेट वेअर झाला तरी पण तो परफॉर्मन्स तसाच राहतो, फक्त याच्यामध्ये तो रिड्यूस होतो. एवढंच फक्त त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. मग पुढच्या लेक्चरला आपण मल्टीप्लेट क्लच बघू. आणि ठीक आहे.